धुळे तालुक्यातील वडणे, बुरझड आणि निकुंबे परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या सलग घटना घडल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या आठवड्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडणे येथील दिलीप पाटील तसेच बुरझड येथील रामेश्वर पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक वीज वितरण विभाग आणि सबस्टेशन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच या घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आगीत अनेक शेतकऱ्यांच्या सीताफळ बागातील झाडे जळून खाक झाले आहेत. ठिबक सिंचनाच्या नळ्या, पाईप आणि शेती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. निकुंबे येथे लागलेल्या आगीत मका पीक आणि ट्रॅक्टरही जळून गेले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान परिसरातील अनेक विद्युत तारा धोकादायक अवस्थेत लोंबकळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही डीपीए आणि केबलही खराब अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून योग्य दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. वीज यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करावी अशी मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत आणि भरपाई द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. खराब विद्युत यंत्रणा दुरुस्त करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असेही ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान या घटनांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता संबंधित विभाग याकडे कितपत गांभीर्याने पाहतो आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. आज एक चिंताजनक आणि संकटमय बाबवर बोलतोय मी. काल 8 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता इथं आज सेंद्रिय फार्म आहे माझा, त्याच्या बाजूला 300 फूटवर डीपी आहे नदी किनारी. अनेकदा तक्रारी केल्या, लक्ष नाही, कोण बघायला पण येत नाही. त्या ठिकाणी नेहमी जाळ होतो, शेतकरी फाया जमा करून केबल बदलवतात, फ्यूल बदलवतात आणि असं दुर्लक्षामुळे एका शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि जिवंत शक्तीचं नुकसान झालं. म्हणून या MSCBने आणि शासनाला